बिहारमध्ये सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे। शपथविधी 20 ते 22 तारखेला होण्याची शक्यता आहे। नितीश कुमारांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील तर जेडीयू, भाजप, इतर पक्षांचे मंत्री असतील। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यप्रणालीवर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या। त्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्टीकरण दिलं। गायकवाड यांच्याबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। युतीसाठी भाजपला पहिली पसंती आहे, मात्र युती न झाल्यास स्वबळावर लढणार असा इशारा शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिलाय। पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी 32 प्रभागातल्या 128 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं बारणे यांनी म्हटलेलं आहे। लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं आरपीआयच्या सूर्यकांत वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। खासदार बारणे यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडनं आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे। आमदार सुनील शेळके विरुद्ध आरपीआय असा थेट राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। महाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्रितपणे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत। पुढचे 2 दिवसात नगरसेवक पदांसाठीचे 20 उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहे। उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकर यांनी महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीतर्फे मोठं शक्तीप्रदर्शन केलंय। यावेळी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती। ठाण्यात राहणारा रील स्टार शैलेश रामुगडे याला डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिसांनी अटक केली। शैलेश प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून त्याच्याकडनं सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढायचा। गेल्या वर्षी ठाण्याच्या कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। याचं बरोबर विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर भाजपचा वरचष्मा राहणार आहे। महासचिव, खजिनदार, वरिष्ठ उपाध्यक्ष या पदासह अनेक महत्त्वाची पदं भाजप क्रीडा आघाडीच्या वाट्याला गेली आहेत। 2 नोव्हेंबरला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होणार होती, मात्र अजित पवार वगळता सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं निवडणूक रद्द झाली आहे। मुंबईमधील गुंदावली मेट्रो स्थानकात एक काळ्या रंगाची बॅग आढळली, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। दिल्ली स्फोट प्रकरणाच्या नंतर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आलेले आहेत। ठाणे भिवंडी प्रवास अवघ्या 5 ते 7 मिनिटात करता यावा यासाठी MMRDAनं कोलशेत काल्हेर खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला। या कामासाठी एका कंपनीची नियुक्ती केली, तर MMRDAकडनं कोलशेत काल्हेर खाडीपुलाच्या बांधकामासाठी नव्यानं निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या। देशात जीएसटी झालेल्या कपातीतून किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या हंगामात वाहनांची मोठी खरेदी केली। त्यामुळे वाहन कंपन्यांनी वितरकांना मोठ्या प्रमाणात वाहनं पाठवली आहेत। शिर्डीच्या साईबाबांचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दर्शन घेतलं। यावेळी आंबेडकर यांच्यासोबत आमदार अमोल खताळ यांचीही उपस्थिती होती। महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, आरोग्य संपन्नीसाठी साईबाबांकडे साकडं घातलं अशी भावना आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। शिर्डीच्या साईबाबांचं आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात प्रतिक्रिया दिली। यातील सहभागी असलेल्या आरोपींसह देशविरोधात काम करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंबई पालिकेनं मेट्रो 7 मार्गिकेचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली। मेट्रोचं काम करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन केल्यानं संबंधित कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली। दरम्यान याबाबत आवश्यक ती सुधारणा न केल्यास काम बंद करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे। खासदार संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। राऊतांच्या मैत्रीण निवासस्थानाच्या बाहेर ही बॅनरबाजी करत संजय राऊतांना शुभेच्छा देण्यात आल्या। वाशिममधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसलाय। कारंजामधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 30 जणांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला। खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। वाशिममधील निवडणुकीसाठीच्या सदस्यपदासाठी 79 नामांकन अर्ज दाखल झाले। 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। यामध्ये अध्यक्षपदासाठी 11 नामांकन अर्ज दाखल केले आहेत।
वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून शिवसेना ठाकरे पक्षात फूट पडली. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी अर्ज भरलाय, तर पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी पक्षाकडून अर्ज दाखल केला. मात्र कुणाची उमेदवारी कायम राहील हे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी समजणार आहे. वाशिममध्ये 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे, तर पुढच्या 2-3 दिवसात जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 4 दिवसात नगरसेवक पदासाठी ऑफलाईन तर ऑनलाईन 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्या. अमरावतीमधील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अर्चना रोडे यांनी धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केलाय. त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार आहे. आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घोषणा केली. भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि स्वच्छ सुंदर शहर या मुद्द्यावर पुढे जाऊ असं हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यवतमाळचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश घेतलेल्या नेत्यांवर टीका केली. माझ्यामुळे यांना पद मिळालं, मात्र ते गद्दार निघालेत असा आरोप बाजोरिया यांनी केला. पिंपरीमधील आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. तर येत्या 17 नोव्हेंबरला होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला 7 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी विशेष सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपुरात जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. देशातली संस्कृती जपली जावी यासाठी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवामध्ये तरुण तरुणींनी वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. अकोल्यामध्ये शीख धर्माचे 90 गुरु यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केले. गुरु तेग बहादूर यांनी धार्मिक असहिष्णुता, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देत मानवतेचा संदेश दिलेला आहे. डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद महमूद यानं अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली. संभाजीनगर एटीएस पथकानं हा प्रकार समोर आणलाय. या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. गुन्हेगारी कट रचून साथीदारांच्या मदतीनं पदाचा गैरवापर करत बदनामी केल्या प्रकरणात कारवाई केली. परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या तक्रारीवरनं सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पंढरपुरातील खर्डीमध्ये सीताराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं नामसप्ताह सोहळा सुरू झाला. सोमवारी पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी परिसरातले हजारो भक्त उपस्थित राहणार आहेत. रविवारी 3 रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते राम मंदिरच्या दरम्यान अप जलद मार्गावर, तर राम मंदिर ते गोरेगावच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते विद्याविहारच्या दरम्यान ब्लॉक आहे. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे. एसटी बस लवकरच नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. महामंडळाच्या बस गाड्यांच्या वेळापत्रकात प्रवासी संख्या आणि उत्पन्न विचारात घेऊन बदल केला जाणार आहे. 1 जानेवारीला बस गाड्यांचं नवं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. MMRDनं अंधेरी पश्चिम मंडाले मेट्रो 2B मार्गिकेतला महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. या मार्गिकेतील मंडाले कारशेडचं काम पूर्ण झालं, तर ही कारशेड आता मेट्रो गाड्यांच्या संचलनासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये एका वेळी 72 मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून विशेष नियोजन सुरू केलंय. अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यासारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्म्सवर मर्यादित प्रवाशांना एंट्री दिली जाणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा नियम केला जाणार आहे. मेट्रोच्या कंत्राटदाराला महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
वायू प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेनं नियम जारी केले होते. मात्र मेट्रोच्या कंत्राटदारानं या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच उपाययोजना न केल्यास कारवाईचा देखील इशारा दिला आहे. राज्यात वयाची 60 वर्ष पार केलेल्या तब्बल 175 जणांनी LLB 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तर गेल्या 3 वर्षात एकूण 510 जण हे शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये यंदा या अभ्यासक्रमाला शिकणारे सर्वात ज्येष्ठ 79 वर्षांचे आहेत. जळगावमधील अंध अपंग मंडळाच्या मूकबधीर विद्यालयाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी अधिकारी करनवाल यांनी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती घेतली.